नमस्कार मुलांना. बघा, आपण मागच्या लेक्चर पासून 8th स्टँडर्डचा 5th चॅप्टर सुरू केला होता. काय नाव होतं बरं त्याचं? एक्सपान्शन फॉर्म्युला. एक्सपांड करायचा होता फॉर्म्युला, ज्याचा आपण प्रॅक्टिस सेट काय बघितला होता? 5.1. आता काय बघायचं आपल्याला? 5.2. आता 5.2 जो प्रॅक्टिस सेट आहे हा एका फॉर्म्युला डिपेंड आहे. तो फॉर्म्युला कोणता आहे तो आता आपण बघूयात. कोणता फॉर्म्युला आहे तो? फॉर्म्युला आहे बघा, काय फॉर्म्युला आहे? ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. याच्यावरती कशावर डिपेंड आहे बरं तो? ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. मग ह्या फॉर्म्युला कसा होत होता यार? तर पहिल्या टर्मचा काय घ्यायचा? क्यूब. लक्ष द्या, इकडं पाठ झाला पाहिजे इथले इथं. पहिल्या टर्मचा काय घ्यायचा? क्यूब प्लस 3 पहिल्या टर्मचा स्क्वेअर इंटू दुसरी टर्म प्लस 3 पहिली टर्म इंटू दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर प्लस बी चा क्यूब. इथले इथं पाठविलं आपल्याला. काही अवघड आहे का? नाही. याच्यासारखं सोपं जगात काय आहे का दुसरं? आहे काही गोष्टी, पण ह्या त्यातल्याच सोपे. बरोबर का नाही? ओके. हेच सर्वात जगातलं सोपं आहे असं नाही म्हणणार मी. बर, हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आणि काय करायचं आता आपल्याला? प्रॅक्टिस सेट कोणता सॉल्व्ह करायचा आहे? 5.2. बरोबर का नाही? ओके. सांगा मग पहिले एक्झाम्पल काय 5.2 च? ब्रॅकेट के 4 क्यूब इज इक्वल टू किती, असं आपल्याला विचारलंय. बरोबर का नाही? ओके. आता लक्ष द्या बबड्यांना आणि बबड्यांना. चला लक्ष द्या इकडं. कोणता फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला? क्यूब वाला. कोणता? क्यूब. काय बरं क्यूब वाला फॉर्म्युला? ए प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. एवढा सोपा फॉर्म्युला आहे. पाठ झाला का नाही? माझ्यासोबत म्हणत राहायचं. ओके. बर, मग मला सांगा पोरांनो, इथं बघा काय केलं आपण. ए च्या ऐवजी कोण घ्यायचं रे आपल्याला? आणि बी च्या ऐवजी? बस संपलं. बाकी काय करायचंय मग? देअरफॉर काय आपला काय क्वेश्चन आहे बरं? के प्लस 4 ब्रॅकेट क्यूब. ए च्या ऐवजी कोण घ्यायचं आपल्याला? के. म्हणजे काय होईल रे? के क्यूब प्लस 3. ए वाला कोण आहे रे? के. त्याचा काय घ्यायचा? स्क्वेअर. स्क्वेअर. बी कोण आहे रे इथं? इंटू 4 प्लस 3. ए वाला कोण आहे? के. बी वाला कोण आहे रे? 4. 4 चा काय घ्यायचा आहे? स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा रे? 4 चा क्यूब. काय घ्यायचा आहे? 4 चा. टाकले का व्हॅल्यू सर्व? नक्की का? व्हेरी गुड. इज इक्वल टू के ला काहीच होणार नाही, बिचारा तसंच राहणार आहे. त्याच्यासोबत कोणी आहे का? नाही, तो एकटाच. बरं, पुढं मायनस आहे का? नाही, म्हणून आपण प्लसला मग प्लसच घेतला. 3 इंटू के स्क्वेअर. काय बरं? 3k स्क्वेअर इंटू काय रे इथं? पुन्हा 4 आहे. त्याचा आपण कार्यक्रम नंतर करू. पहिले इथं काय घेऊ? प्लसला प्लस घेऊन टाकू. 3 इंटू के 3 इंटू के इंटू 4 चा स्क्वेअर किती होणार आहे? 16. हे पुन्हा नंतर करू. प्लस 4 चा क्यूब किती असतो रे मुलांना? 64. कारण की 4 चा स्क्वेअर 16 आणि 16 4 जा 64. सर्वांना पाठ आहे? हो म्हणा सर्वांनी. व्हेरी गुड. छान. आता मला बरं वाटतं. येत काहीच नाही तुम्हाला, पण मला ऐकलं थोडं बरं वाटतं. ओके. तर येतोय? येत होतं का? खरं बोलायचं. व्हेरी गुड. तरी हो म्हणायचं. छान वाटतं मला. इज इक्वल टू, त्या गुडघ्याला मारू नको. इकडे लक्ष द्या. के क्यूब. काय बरं इथं? के क्यूब प्लस, आता या दोघांचं काय करून द्यायचं आहे? मल्टिप्लिकेशन. हे बाकी नाही काय करायचं. काय करायचं? मल्टिप्लिकेशन. वरती पाय तू, खाली काय करतोय? दोघं वाकले तुम्ही? काही नाही ना? इकडे लक्ष द्या. आता या दोघांचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन. 3 इंटू 4 किती होणार आहे? 12. के स्क्वेअर बिचारा तसंच राहिला. ओके. प्लसला काय घेतलं इथं? प्लस 16 3 जा किती होणार आहे? 48. मी म्हटलं तुम्ही म्हणायचं, मला बरं वाटतं तुम्हाला येतं म्हणून. 14 3 जा किती जाणार आहे बरं? 16 3 जा 48. काही पण त्याला नका बोलू. के ला काय राहिली तर? के प्लस किती रे? 64. खाली काही करू शकतो का? नाही, काहीच करू नाही शकत. म्हणजे तसंच ठेवायचं. म्हणजे आपलं आन्सर कोणाचं काढलं बरं आपण? हे
के प्लस 4 ब्रॅकेट क्यूब याचं हे आन्सर आहे. छान पैकी याला काय देऊन टाकायचं, एक बॉक्स देऊन टाकायचं. बाकी काय द्यायचं त्याला आता दुसरं, त्याला तेवढंच द्यायचं. कळालं क्वेश्चन? सिंपल आहे ना रे, काय अवघड आहे का? तुम्ही माहिती लय अवघड आहे, लय अवघड आहे, लय अवघड आहे. एवढं सिंपल आहे. उभी राह तू 1 मिनिट, राह उभी, तुझ्या डोक्यात हात ठेव, जोरात बस, आणि बस खाली आता. पहिला क्वेश्चन कळाला सरांना नक्की का? अरे भाऊ माझ्याकडून पाहिजे जर सर, हे कळालं का सरांना? ओके. सेकंड क्वेश्चन काय सांगा? सेकंड सॉल्व करू का नको? नको? थर्ड वाला करू का नको? अरे थर्ड वाला, फोर्थ वाला डायरेक्ट नक्की? एवढे हुशार झाले तुम्ही, मला विश्वास असा ना तुमच्यावर, ठेवतो विश्वास थोडा. चला कोणतं करायचंय बरं? 4. सांगा काय? ब्रॅकेट 52, हा 52 क्यूब आहे का? ओके. 52 चा काय घ्यायचं आहे तुम्हाला? क्यूब. तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहिलं तरी चालतं, त्याचं डायरेक्ट आन्सर लिहू शकतात, पण लिहायचं नाही. पण त्याला कशा फॉर्मेट मध्ये लिहायचं? ए प्लस बी च्या फॉर्मेट मध्ये लिहायचं. मग मला सांगा 50 प्लस 2 लिहू शकतो का रे मी? म्हणजे 52. मग त्याचं काय करायचं आपल्याला? क्यूब. आणि तोच फॉर्म्युला इकडे लिहायचा नाही सोन्यांनो. मग सांगा काय काय होईल आता? फॉर्म्युला काय आपला? बोला. क्यूब अरे पटापटा बोला काहीतरी, झाला का फॉर्म्युला? ओके. आता काय करायचंय आपल्याला इथं? या ए ला काय म्हणायचं? 50. या बी ला काय म्हणायचं रे? 2. जिथं जिथं बी आहे, जिथं जिथं 2 आहे, टाकून द्या काय काय असेल नसेल. काय बरं इथं? 50 प्लस 2 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल. मग ए च्या ऐवजी काय घ्यायचं आपल्याला? 50 चा काय घ्यायचं आहे रे? क्यूब प्लस इन 3 इंटू ए कोण आहे इथं? 50 चा स्क्वेअर, बी कोण आहे इथं? 2 प्लस कोण आहे बरं? 3, देन कोण आहे बरं? ए किती रे आपला? 50, बी कोण आहे रे आपला? 2 त्याचा स्क्वेअर प्लस बी कोण आहे रे? 2 त्याचा काय बरं? क्यूब. कळालं का? डोक्याला मुंग्या आल्या तुमच्या? थोड्या थोड्या, थोड्या पण नाही आल्या? नक्की कळालं? आल्या झटकून टाका मग. नक्की कळालं ना व्हॅल्यू कशा टाकल्या? आता फक्त काय करायचंय? सॉल्व, धप सॉल्व करायचं. आता पोरांना आणि पोरींनी लक्ष द्या. सिंपल एक्झाम्पल आहे, एवढं सिंपल आहे, सांगतो कसं सिंपल आहे. आता 50 चा क्यूब करायचा नाही, मग कोणाचा करायचा? माझा? अच्छा माझा तुमचा म्हणते काय? अरे टूचा का बरं का? टू कुठे तिथं काही काय करायचं? 5 चा स्क्वेअर 25 आणि 5 चा क्यूब 125. किती? 5 चा क्यूब किती असतो? 125. आणि असल्यास तो आपल्या डोक्यात जो छोटा मेंदू आहे का त्याच्यावर कोरून ठेवायचं. एका झिरोचे क्यूब असतात 3 झिरो, एका झिरोचे क्यूब किती असतात? 3 झिरो. 2 झिरोचे क्यूब किती असणार आहे? 6 झिरो. हे लक्षात ठेवा. मग ह्या एका झिरोच्या क्यूब करायचा आहे ना, मग किती होणार आहे? 1 2 3. म्हणजे या 50 चा क्यूब किती असणार आहे बाबड्यांनो? 1,25,000 फक्त. हो किती छान आहे, अवघड आहे काही नाही. फक्त प्लसला काय राहिली? प्लस. 3 ला काय राहिली? 3. पोरांनो आणि मुलींनी लक्ष द्या. आता 50 चा काय करायचं आहे? स्क्वेअर. इथे इंटू आहे बरं का. स्क्वेअर करताना फक्त 5 चा स्क्वेअर करा. किती झाला बरं? आता क्यूब करताना एका झिरोचे 3 घेतले, आता स्क्वेअर करायचं तर एका झिरोचे 2 झिरो घ्यायचे. व्हेरी गुड, ना हुशार तुम्ही. इंटू पुन्हा काय रिझन? 2 प्लस 3 ला 3 तसंच घेतला इंटू 50 ला 50 तसंच घेतला इंटू 2 चा स्क्वेअर किती होणार आहे? 4 प्लस 2 चा क्यूब किती होणार आहे? 8 होणार आहे. अलग लक्षात? नक्की एकदम. आता पुढे सॉल्व करू.
ह्या रामभाऊला हलवायचं नाही, 1,25,000 तसाच ठेवायचा प्लस जे मध्ये दिसतंय का त्या सर्वांचं काय करून टाकायचं, मल्टिप्लिकेशन. 3 इंटू 2 किती होणार आहे, 6. 6 इंटू 25, 25 6 जा 150. सर्वांना तो टेबल येतो, हो म्हणायचं. किती झिरो उरले, 2 झिरो उरले ना, मग ते 2 झिरो याच्यावर लिहून टाकायचे, झालं मल्टिप्लिकेशन. किती सिंपल होतं का नाही. आता काय, हा प्लसला प्लस. आता असं सुद्धा करायचंय, 3 इंटू 4, 3 इंटू 4 किती येणार आहे, 12. 12 इंटू 5 किती येणार आहे, 60. किती आहे, 60. पण एक झिरो राहिला बघा ना इथं, तो झिरो इथे लिहून टाकला. आणि अजून एक शेवट कोण राहिला, प्लस 8 राहिला. आता या सर्वांचं काय करायचं रे, प्लस करायची. प्लस प्लस म्हटलं प्लस करायची. व्हेरी गुड, लय हुशार पोर आहे तुम्ही. मग हा बघा इथं मी पेन चेंज करतो. 8 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 किती होणार आहे, 8. इथं तर काहीच नाही. 0 प्लस 0 प्लस 0 किती होणार आहे रे, 6 प्लस 0 प्लस 0 किती होणार आहे, 6. ऍडिशन किती छान होती ना. असं हुबन आडवं करायची गरज आहे का, नाही. यातच गंमत होऊन जाते आपली. लक्षात कर कर कर. बरं, ह्याचं संपलं, त्याचं संपलं, याचं राहिलं. 5 प्लस 5 किती येणार आहे, 10. कॅरी किती केला रे, 1. हा 1 प्लस 2 किती झाला, 3. आणि इथला 1 4. झालं, संपलं संपलं संपलं. इथं कोण राहिला, 1. म्हणजे आपला आन्सर किती राहील रे, 1,40,600. किती सिंपल. चालेल ना, एकदम काय डाउट राहील का, तुझे समझ में आया, मुझे नहीं आया. तुझे क्या समझ में आया, ये समझ में नहीं आया. समझ में आया ना, जरूर ना एकदम. व्हेरी गुड. हे कळालं सर यांना नक्की एकदम, काय डाऊट राहील का. बरं, चौथा पाचवं घेऊ का, फिफ्थ वाला घेऊ का, फिफ्थ 6 7 8 7. ओके, सांगा काय 7, 7 वाला काय, 7 इन ब्रॅकेट का, 2m 5 क्यूब. काय नाही बाबड्यांना, तसंच आहे ना सोन्यांना, क्यूब करायचं आहे ना. मग क्यूब पारी काय होतो आपला, काय फॉर्म्युला आहे, a प्लस बी इज क्यूब इज इक्वल काय असतो बरं, a क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. झाला तुमचा पाठ, वा वा वा, छान. आता आपला काढायचं एक्झाम्पल का. आता बघा, मला ए च्या ऐवजी कोण घ्यायचं आहे रे, बी च्या रिप्लेस कोण करायचं आहे, मग घ्या बरं, तो काय बरं, 2m प्लस 1/5 क्यूब इज इक्वल टू, ए म्हणजे कोण आहे इथं, 2m क्यूब प्लस 3 इंटू ए ची व्हॅल्यू काय रे, 2m चा काय करायचं आहे, स्क्वेअर. हे बघा स्क्वेअर आहे, ध्यानावर उत्तर द्या. येस, दिसतंय ना, कळतंय सरांना, तुलाच म्हटलं तुला नाही, म्हणजे सरांना कळालं का असं विचारतोय मी, कळालं ना, धीरे ते विचारलं. बी काय बरं, बी 1/5. लक्षात आलं, प्लसला कोण आहे, प्लस 3 ला 3. ए कोण आहे रे आपला, ए 2m. बोलत राहा छान वाटतं बोलल्यावर. बी म्हणजे कोण आहे रे, 1/5. त्याचं काय रे, स्क्वेअर प्लस बी म्हणजे कोण, 1/5. त्याचं काय रे, क्यूब. सर्व व्हॅल्यू टाकल्या. तुम्ही म्हणता लय मोठं आहे, लय मोठं आहे, मोठं आहे, मोठंच आहे, लय नको बोलू, मोठंच आहे पण सोपं आहे का नाही. तुझ्यापेक्षा मोठं एक्झाम्पल आहे. तुला जर आडवा केला ना तर मोठं होईल याच्यापेक्षा, तू याच्यापेक्षा लहान आहे. पण कळालं का तुला, नक्की ना, कुठं कळतंय, इथं का इथं, आणि तुमच्या, बर चला इकडे लक्ष द्या. इज इक्वल टू, बघा 2 चा क्यूब घ्यायचा, किती येणार आहे, 8. पाठ करा, m चा क्यूब किती येणार आहे, m क्यूब प्लसला प्लस 3 ला 3 इंटू 2 चा स्क्वेअर 4, m चा स्क्वेअर m स्क्वेअर इंटू काय रे, 1/5 प्लस 3 इंटू 2 किती येणार आहे,
6m मल्टिप्लिकेशन आहे ना, इंटू 1चा स्क्वेअर 1, 5चा स्क्वेअर 25 प्लस 1चा क्यूब 1, 5चा क्यूब 125. तो लक्ष नाही काय गेला 2 मिनिटापासून. नाही नाही, मला असं वाटतं विचार वेगळा करून राहिली का काय. नक्की कळालं ना? 100% ना? काही डाऊट का? जे तुम्ही म्हणता ना मोठे मोठे एक्झाम्पल, ते मोठी हे फक्त काय दिसायला मोठे पण समजायला छोटे नाही, सोपे. लक्षात? हा बर, पोरांना लक्ष द्या. अजून आता याच्यात काय करता येईल का? नाही. मग काय होणार? 8m क्यूब प्लस काय पण राहिलं, लक्ष द्या ना, मला कपडे फाडीतोय. प्लस काय करायचं? 3 into 4 किती जाणार आहे? 12m स्क्वेअर into 1/5 प्लस इथं काय बरं 6m into 1 काय येणार आहे? 6m upon 25 प्लस 1 upon 125. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून टाकू फक्त, बाकी काहीच होणार नाही इथं. 8m क्यूब प्लस 12m स्क्वेअर इंटू 1 म्हणजे काय होणार आहे? 12m स्क्वेअर होणार आहे 1 ने मल्टिप्लाय केलं तर. अपॉन किती इथं? 5 प्लस 6m अपॉन 25 प्लस 1 अपॉन 125. दिस इज आवर फायनल आन्सर. नक्कीच करता येणार नाही. छान आहे का नाही? मजा येते ना एकदम. कळालं का भाऊ? नक्की का? किती झालं एक्झाम्पल? 7. 8 वाला सॉल्व करू का? 8 वाला 9 वाला 9 वाला नाहीच आहे का? 8 वाला घेऊ का मग? ओके. सांगा काय 9 वाला, सॉरी 8 वाला काय? 5x बरोबर. प्लस उलट पालट झालंय की ना? काहीच नाही. आपला दाम काय एकच, आपला फॉर्म्युला एकच, a प्लस बी ब्रॅकेट क्यूब एकच. बाकी काय यूज करायचं का? नाही. काय मग आपला फॉर्म्युला? a प्लस बी. लिहा आता तुम्ही घरी, लिहिशाल ना? पुढं काय सांगा मग आता एक्झाम्पल काय आपलं बरं? 5x अपॉन y प्लस y अपॉन 5x क्यूब इज इक्वल टू काय असतोय मग फॉर्म्युल्यामध्ये आपला? a चा स्क्वेअर म्हणजे हा a राहिला ना, हा काय राहील आपला? b राहील ना. मग a चा क्यूब राहील म्हणजे काय राहील? 5x अपॉन y चा काय घ्यायचा आहे? क्यूब प्लस 3 इंटू a चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा रे? 5x अपॉन y चा स्क्वेअर इंटू b. b म्हणजे कोण रे? y अपॉन 5x प्लस आता काय बरं? 3 ए फक्त काय राहणार? ए म्हणजे कोण रे? 5x अपॉन y आणि नंतर बी चा काय असतो रे? स्क्वेअर म्हणजे कोणाचा रे? y अपॉन 5x चा स्क्वेअर आणि शेवट काय असतो बरं? बी चा क्यूब. बी चा क्यूब म्हणजे कोणाचा रे? y अपॉन 5x क्यूब. टाकल्या का व्हॅल्यू? एकदम. आता फक्त आपल्याला सॉल्व करायचं. 5 चा क्यूब किती होणार आहे? 5 चा क्यूब 125. x चा क्यूब x क्यूब, y चा क्यूब y क्यूब. ओके प्लस 3 मी तसाच ठेवतो इंटू 5 चा स्क्वेअर 25, x चा स्क्वेअर x स्क्वेअर, y चा स्क्वेअर y स्क्वेअर इंटू y अपॉन 5x मी तसाच ठेवला. क्लिअर होतं ना नक्की? ओके प्लस 3 इंटू काय बरं इथं? 5x अपॉन y इंटू आता y चा स्क्वेअर y स्क्वेअर अपॉन 5 चा स्क्वेअर 25, x चा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस y चा क्यूब y क्यूब अपॉन 5 चा क्यूब 125, x चा क्यूब x. बरोबर आहे का? नक्की एकदम. काय डाऊट आहे का पोरांनो? डोक्यात जाते ना सर्व? नक्की ना? काहीच प्रॉब्लेम नाहीये. डोकं जर नाही झालं कोणाच? आता काही ना कट छाट होतं का बघा.
होते बघा, डिनोमिनेटर न्यूमिनेटर 5 1 जा 5, 5 5 जा 25. इथं एक्स स्क्वेअर आहे म्हणजे याच्यात 2 एक्स आहे, बरोबर का नाही? मग याच्यातले एक एक्स गेला ना, हा एक एक्स गेला ना. इथं वाय स्क्वेअर आहे म्हणजे याच्यात 2 वाय, त्यातला एक वाय गेला ना, हा एक वाय गेला ना, न्यूमिनेटर डिनोमिनेटर जातोय. ओके, नेक्स्ट. कोणाचं अजून काय जातंय? हा, 5 1 जा 5, 5 5 जा एक्स गेला, 2 पैकी एक एक्स गेला, वाय गेला, 2 पैकी एक वाय गेला, तिकडे काय जात नाही. पहिल्या तर शेवटच्याच काही जात नाही, सर्व मधलंच जातं फक्त. कळलं ना? मग आता इथं काय करायचंय तुम्हाला? फक्त कॅल्क्युलेशन. याला काहीच होत नाही. 125 एक्स क्यूब अपॉन वाय क्यूब, इथं काहीच नाही होत. इथं प्लस 3 इंटू 5 किती येणार रे? 15. वरती दुसरं काहीच नाही राहिलं, कोण राहिलं? फक्त 15 अपॉन खाली इथं कोण राहिलं रे? फक्त वाय राहिलंय. संपलं सर्व. प्लस 16 कुठे कुठे? 3 इंटू 5 15, 15 इंटू 1 15च राहील ना. मल्टिप्लिकेशन आहे मध्ये एक्स राहिला का? हो सॉरी, एक्स राहिला, इथला एक्स राहिला. ओके, एक्स राहिला आता, बरोबर. इथं काय रे आपला? प्लस 3, बाकी काही नाही, अपॉन खालून कोण आहे? 5, अजून कोण आहे? एक्स. वरती एक वाय पण राहिलाय बघा ना, वाय पण राहिला आणि एक्स पण राहिलाय. कुठं वाय? हेच नाही, हे काय इथला वाय इथं लिहिलं ना भाऊ, आता कुठून आणतो वाय? अजून शेवट काय राहिला का? प्लस राहिला ना, वाय क्यूब अपॉन 125 एक्स. मला नाही वाटत काय राहिलं असं, आणि हेच तुमचा आन्सर संपला. खेळ प्लस होऊच शकत नाही. आता डिनोमिनेटर सेम असतं तर प्लस झाला असं, नाही तिथं प्लस व्हायला काही एक चान्स राहिलेला नाही. कळलं का बाबड्यांनो? हेच याचं काय राहणार आहे? आन्सर. 8च एक्झाम्पल आहे ना, 9 आहे ना, नक्की. म्हणजे इथं हा प्रॅक्टिस सेट संपला का? ओके. मग ह्या चॅप्टरचा 5th चॅप्टरचा आपला 5.2 हा प्रॅक्टिस सेट इथं संपला. व्यवस्थित नोट्स काढा, व्यवस्थित समजून घ्या. जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, इतर मित्रांना शेअर करा. जर तुम्ही युट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.